माझा अपघात करून तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, पण म्हणतात ना, देव तरी त्याला बोल दादा, मी तुला स्पष्टपणे सांगतो, तुझी अशी अवस्था करणाऱ्याला ना मी कधीच सोडणार नाही. त्याची पोटाच्या हाताने कल्ली सोलायला लावली तर मी देखील नावाची सावली नाही. बघ, मी त्याची सगळी व्यवस्था केली, त्याची काळजी करायची काही गरज नाही. पण मला एक सांग, अनिकेतने केमिकलचा एवढा मोठा घोटाळा का म्हणून करा? नाही दादा, मला ना अनिकेतवर पूर्णपणे विश्वास आहे. तू एवढी मोठी चुकी ना कधीच करू शकत नाही. मला तर असं वाटतं की हा कुणाचा तरी रचलेला डाव असेल. हो दादा, हा ना कुणाचा तरी रचलेला डाव असेल. होऊ शकतो, पण सगळे पुरावे त्याच्या विरोधामध्ये आहेत. आणि तुला तर माहिती आहे की माणसाला जेव्हा पैशाची गरज असते ना, तेव्हा माणूस कुठल्याही स्तराला जाऊ शकतो. हो दादा, तसंही त्याला पैशाचा खूप मात चढला होता ना मला. आता बघ मला तुझ्या कर्माची तुला त्या शिवा दादाला अजिबात जिवंत सोडून हा अपघात ना तुझा त्यानेच घडून आणला असेल. मी जर हा अपघात घडवून आणला असता ना, तर तुझ्या दादाच्या चिंधड्या झाल्या असत्या. तुझ्या दादाची भवानी सुद्धा ओळखायला आली नसती. आणि हो, असले भ्याड हल्ला करणारा मी नाही. अरे मी वाघासारखा येतो आणि वाघासारखा जातो. भ्याड हल्ला करणं, पाठी मागून हल्ला करणं माझ्या रक्तात नाहीये. हो, आज एका भेटला एक चॅलेंज द्यायला आलो मी. आता तुझ्यात आणि माझ्यात एक सेमी फायनलचा सामना. या सामन्यामध्ये मी तुला जिंकू देणार नाही, पण साधी दुखापत सुद्धा होऊ देणार नाही. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला हे मंगळसूत्र आता मधूच्या घरात बांधायचं आहे. कारण आता मधुरा पार झालेला आणि समजा तिच्या बाळाला तू जर आपलं नाव नाही दिलं तर याच मंगळसूत्राच्या नाजूक धाग्यानं तुझा गळा कापल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणतो, या मंगळसूत्राच्या नाजूक धाग्याने जेव्हा गळा कापल्याशिवाय हा साला का डोक्यावर पडलाय का, पागल साला? आता हा एवढा बारीक बच्ची धागा, याच्याने मला फाशी लागू शकतो. अरे या या या, तुमचीच कमी. तू कशाला आलीस का इथे? मी इथे माझा हक्क मागायला आले. सांग ना, कशाचा हक्क? दुसऱ्या सोबत संबंध ठेवून या बाळाला जन्माला घातला त्या दत्तपुत्राचा हक्क. उचला आता एक शब्द बोलला आणि काय ग, दुसऱ्याशी संबंध ठेवून मी या बाळाला जन्माला घातलं. आणि तू किती घाटचं पाणी प्यायचं तुला माहित नसेल की मी तुला सांगू? तू कुठे जातेस, काय करतेस, कशी वागतेस याची पूर्ण कल्पना आहे मला. पण मी त्या विषयावर बोलणार नाही, कारण तो तुझा खाजगी प्रकरण आहे. मी तुमच्याकडे आले. अहो, तुम्ही माझा आणि माझ्या बाळाचा स्वीकार करा. जी चूक तुम्ही केली त्याची शिक्षा मी एकटीने का म्हणून भोगायची? अरे मी चूक केलीच नाही ना. हे बाळ तुमचं आहे. कशावरून बाळ माझा आहे? हे बाळ तुमचं हे जर का मी सिद्ध करून दाखवलं तर? कशावर सिद्ध करणारच तू? डीएनए टेस्ट केलं की? हा दादा, डीएनए टेस्ट करण्याचं काय कर, मला काही देणं केलं नाही. मी हात जोडतो. तुम्ही माझ्या बहिणीला असं रस्त्यावर सोडलं. तुम्ही जे म्हणाल ना ते मी करायला तयार आहे. परत एक माझ्या भावाला तुम्ही जेलमधून सोडलं. मी तुमच्या घरी पाणी भरेन ना. तुम्ही जे म्हणाल ना ते मी करायला तयार आहे. माझ्या बहिणीचा स्वीकार करा. हा बाया, उठ पहाड के नीचे. म्हणजे मी जे म्हणेन तुझे
मी करायला तयार आहे. तुझ्या बहिणीला मी स्वीकार करा. स्वीकार करतो. आणि तुझ्या भावाला जेलमधून सोडू. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे, पण तुला आठवते का ज्यावेळी माझी बहीण तुझ्या दारामध्ये पत्रिका घेऊन लग्नाची पत्रिका घेऊन आली होती त्यावेळी तू तुझ्या गालावरती एक चपराक मारली होती. म्हणून त्याचं उत्तर तर माझी बहीणच तुला देईल. त्याबद्दल मी अगदी मनापासून तुमची माफी मागायला तयार आहे. हो मनापासून तू माझी माफी मागायला लागलास? त्यावेळेस तुला अक्कल नव्हती आली माझ्या हे ना त्याचं उत्तर आहे. मी परत एकदा माफी मागतो. मी तुमची पण माफी मागतो. माझ्या बहिणीचा स्वीकार करा. तुम्ही जे म्हणला ते मी करायला तयार आहे. मला पडतोय, पण माझ्या बहिणीचा स्वीकार करा. काय तुझ्या बहिणीचा स्वीकार करतो ना? शाबास. नाही, काळं साफ करतो तुझी काळं साफ करून देतो. मी माझ्या बहिणीसाठी तुमचा महान खायला तयार आहे. पण माझ्या बहिणीचा स्वीकार करा. ठीक आहे, मी जे म्हणेन ते करशील ना तू? हो, मी तयार आहे. चल मग एक काम कर, कुत्रा बनव. कुत्रा बनाले कुत्र्यासारखा फुंकू दाखव. मला कुत्रा बनायचं. नाही, मी म्हणेन ना. आता तू माझी लहानाची बहीण आहेस. अगं तुझ्यासाठी कुत्रा आहेस काय बरं की मी माझा जीव सुद्धा द्यायला तयार आहे. मला कुत्रा बनायचा आहे ना. मी म्हणेन ना, मी कुत्रा बनेन. मी कुत्रा बनेन. बनेन मी. आता एक काम कर, कुत्र्यासारखा माझे बूट चाट. मला माझा हक्क नकोय. मला काय अधिक तुझं याचे पूर्ण चालू दे. तुझा स्वीकार करायला तयार असतील तर मी तयार आहे. कमाल. तयार आहे. कळीला वाचली आता विक्रम तुझा खेळ खतम. खूप नाचवला तुम्ही. तुमच्या इशारा खूप नाचत आलो. तुम्ही जे नाही म्हणत ते करा तयार झालो. मला बरा वाटला कधी विचार नाही केला. जे तुमच्या आता प्रसंग घडला ना त्यात मी पण सामील होतो. पण एक सांगू, शिवा दादा आणि तुम्हाला बदनाम करण्याचा डाव जर रचला असेल ना, दुसरा तिसरा कोणी नसून हा विक्रम भंडारीचा. तुम्हाला नको त्या अवस्थेत ठेवण्यात भाग कोणी पाडलं? याच माणसाला पाडलं. आणि यात मात्र शिवादादाची काही दोष नव्हता. पण शिवादादा आणि शंकरदादाची दुश्मनीचं कारण म्हणजे हाच माणूस. मधुताई, शंकरदादा एक उपकार करा, शिवादादाला माफ करा. काय काय बोलता का डॉक्टर तुम्ही? अरे श्रुतीमध्ये आहे की नाही तुम्ही? काय माझ्या ऍक्सिडेंट मध्ये मुख्य नस कापल्यामुळे आता बाप होऊ शकणार नाही. डॉक्टर मला सांगायचं ना कुठे आहे? अरे का हॅलो हॅलो डॉक्टर हॅलो. जैसी करनी वैशीच भरणी. मला माझा बाळ पाहिजे कारण माझी एवढी मोठी संपत्ती या संपत्तीचा वारस कोण? मला माझा बाळ पाहिजे. मला माझा बाळ. तुला प्रॉपर्टी पाहिजे ना?
माझ्या बाळाला पुरावा देणार नाही. अरे हट. कशी झाली रे बेभान बाळासाठी आज माय कशी झाली